वसई विरार महापालिकेसाठी राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करू लागलेत। राजकीय वातावरण तापले। नागरिकांचे हक्क, प्रशासनाची जबाबदारी आणि वसई विरारच्या भविष्यासाठी कायदेशीर पातळीवर काय गरजेचं आहे यावर वकील आपलं थेट आणि स्पष्टपणे मत मांडतायत। पाहूया। महापालिकेच्या महासंग्रामात राजकीय चर्चा रंगत असताना कायदा आणि संविधानाच्या चौकटीतून या शहराकडे बघणारा वर्ग म्हणजे तो वकील। आणि वकिलांच्या दृष्टिकोनातून वसई विरारमधल्या कोणत्या समस्या आहेत, कोणते जे विकास कामं आहेत ती झाली पाहिजे ते जाणून घेण्यासाठी आज आपण थेट या वकील संघटनांना विचारणार आहोत, वकिलांना विचारणार आहोत। काय सांगाल, पहिलं तुमच्याकडनं घेतो की काय वाटतं, वसई विरारचं शहर हे झपाट्यानं वाढतंय, लोकसंख्या, काय मूलभूत सुविधा पाहिजेत? तुम्ही संविधानाबद्दल बोललाय, त्याबद्दल सुरुवात बोलतो की संविधानाने प्रत्येकाला ज्याला जिथे राहायचं आहे तिथे राहायचा अधिकार दिलेला आहे आणि त्या अनुषंगाने आपण कुठल्याही शहरामध्ये, कुठल्याही भारताच्या कुठल्याही जागेवर ज्याला जिथे कुठे राहायचं आहे तिथे तो राहू शकतो। तर त्यामुळे आता मुंबईच्या बाहेर, मुंबईत तर आता जागा नाही राहायला, मुंबईच्या जवळ असलेलं वसई, विरार, नालासोपारा ही जी शहरं आहेत, उपनगरं आहेत, तिथे त्यामुळे मुंबईत राहायला जागा परवडणारी नाही सर्वसामान्य लोकांना। त्यामुळे या विभागामध्येच लोकांची वस्ती वाढत राहिली। तर जशी शहरं ही मोठी होत असतात तर त्या अनुषंगाने त्या प्रमाणात ही बजेट होणं आवश्यक असतं। आणि इथे तर आता गेली 10 वर्ष कोरोनानंतर इथे आपण पाहिलं तर इथे प्रशासकांच्या माध्यमातून ही शहरं चालवली गेली। तर प्रशासकाकडे एखादं शहर हे एवढी वर्ष राहणं हे लोकशाहीला किंवा संविधानाला अभिप्रेत असलेल्या जे आपल्याला जे आवश्यक तत्व आहेत त्याच्यात बसणारं नाही। तुम्ही काय सांगाल, काय महत्त्वाचे मुद्दे जे विकासाचे आहेत ते झाले पाहिजे वसई विरार? आता वसई विरार जी आहे ती सर्व जनता, जी मुंबईची जनता आहे ती चौथी मुंबई जी आहे त्या नजरेने बघतायत। आणि ही जी चौथी मुंबई आहे जी झपाट्याने वाढत आहे आणि तशी मूलभूत सुविधा जी नवीन सरकार येणार आहे, जी महापालिकेत जे निवडून येणार आहेत, तर त्यांनी जे मुंबईमध्ये जे झालेला विकास आणि ठाण्यामध्ये जो विकास झालेला आहे त्याचप्रमाणे आपल्या वसई कोर्टात जो विकास झाला पाहिजे तसा विकास झालेला नाही आहे। तर येणारं महानगरपालिकेमध्ये जे सरकार आहे तो आपल्या वसई कोर्टासाठी काय करेल आणि मूलभूत सुविधांसाठी काय करणार आहे त्यावरती आमचं मागणी आहे की इन्फ्रास्ट्रक्चर आणि मूलभूत सुविधा याबाबतीत आमचं मागणं आहे की त्यांनी काहीतरी करावं त्या जसं आता दिगंबर सर बोलले तर त्याच्यानंतर मी काय बोलतो, जसं आता चौथी मुंबई म्हणून इकडे बघितलं जाते तर त्या मनाने इकडे आरोग्य विभागासाठी पण योग्य ते काय आहेत पायाभूत म्हणजे बोलतात ना ॲक्शन सुविधा दिल्या पाहिजेत। आणि इकडे सर्वात मोठी गोष्ट आहे जी ड्रेनेज सिस्टम, इकडे थोडाही पाऊस पडला तर लगेच पाणीच असते। तर एक चांगलं ड्रेनेज सिस्टम या वसई विरार शहर महानगरपालिकेने इकडे व्यवस्थित हे करून प्लॅन करून सर्व एक व्यवस्थित दिला पाहिजे। आणि रस्ता रुंदीकरणासाठी पण व्यवस्थित विचार करून म्हणजे आणि आराखडा हे करून कारण रस्ते आता तुम्ही बघितलं की मुंबईतली बरीचशी लोकं इकडे आलेली आहेत आणि त्याच्यानंतर इकडे रोज वाहतूक कोंडी अशा प्रकारे होत आहे की जवळजवळ 1-1, 1.5 तास वाहतूकमध्ये त्रास होत आहे पब्लिकला। तर त्या वाहतूक कोंडीवर पण त्यांनी विचार केला पाहिजे। सो तुम्ही काय सांगाल? बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे जे वसईतलं ते व्यवस्थित झालं पाहिजे। मेन आहे अन्न, वस्त्र, निवारा, तर त्या बाबतीत सगळ्या व्यवस्थित सुविधा मिळाल्या पाहिजे। महत्त्वाचं आहे की आता हे तिसरी मुंबई होते, मुंबई झाली, नवी मुंबई झाली आणि आता वसई, पालघर, डहाणू हा प्रकार जो होतो आहे तर त्या दृष्टीने महत्त्वाच्या ज्या उलाढाली आहेत त्या दृष्टीने झालं पाहिजे। आणि सर्वात महत्त्वाचं मार्क करण्याची गोष्ट आहे की हॉस्पिटल्स, वैद्यकीय जी साधनं म्हणा किंवा हॉस्पिटल्स, जी रुग्णालय आहेत ही आपल्या इथे तशी चांगल्या रीतीने म्हणजे जी मुंबईच्या कंपॅरिझनमध्ये आहेत तर बोरिवलीच्या पुढे तशी काहीच सुविधा नाहीत। भाईंदरनंतर खूप वानवा होते मेडिकलच्या बाबतीत, तर चांगलंसं हॉस्पिटल आणि इन्फ्रास्ट्रक्चर जे आहेत ते प्रोव्हाइड करणं अत्यंत निकडीचं झालेलं आहे अशी मत। आता ठाणे जिल्ह्याची जी बिल्डिंग दुरुस्त करायला, इमारत दुरुस्त करायला घेतलेली आहे त्याच्यामध्ये बरेचसे आमचे जे कैदी आहेत ते ना तलोजाला किंवा लांबच्या ठिकाणी जायला लागतं आणि त्याच्यामुळे केसेस विलंब होतात। अशा वेळेला आमची मागणी ही राहील की बाबा जसं पालघरला
छोटं स्टेशन असूनसुद्धा जिथे सबजेल आहे, तसं आमच्या वसई तालुक्यासाठी पण सबजेल करावं आणि ही सगळ्या पक्षांना आमची मागणी बघा आता कोर्टाची परिस्थिती, आम्ही कोणती परिस्थितीमध्ये काम करतो, खरोखर प्रत्येकाची ह्युमन राईट आहे. पण आपण अगर बघितलं तर ॲडव्होकेटचे इथे ह्युमन राईट काहीच नाही आहे. आता मी सांगणार, टॉयलेट नाही आहे, खरोखर सॅनिटायझेशन नाही आहे, काहीच नाही आहे, सुविधा मूलभूत सुविधाच नाही आहे. एवढेच आग्रह आहे की जिंकणारी सरकार ह्याच्यावर लक्ष द्या. नक्कीच हे होते कायद्याच्या चौकटीतून शहराकडे बघणारे वकील आणि यांनी सांगितलेलं आहे शहराचा विकास हा झाला पाहिजे. लोकसंख्या झपाट्यानं वाढत आहे, त्या दृष्टिकोनातून ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या भले वकील या जे कोर्ट आहे, वसई कोर्ट आहे, तिथेही नाही आहेत, त्यामुळे तिथेही झाल्या पाहिजेत आणि हॉस्पिटल, चांगले रस्ते, ह्या ज्या मूलभूत गोष्टी आहेत ह्या प्रत्येक नागरिकाला मिळाल्या पाहिजेत. प्रभाकर कुडालकर, ABP माझा, वसई विरार. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.